ये इकडे. हॅलो फ्रेंड्स. तर आता संध्याकाळ झालेली आहे, 6:30 वाजलेले आहे आणि आता थोड्या वेळात मला परत डिनर बनवावं लागेल. आज थोडं लंच आमचं लेटच झालेलं होतं. तर आता रोज हाच विचार येते, सकाळी स्वयंपाकमध्ये काय बनवायचं, लंचमध्ये काय बनवायचं, डिनरमध्ये काय बनवायचं. तर आता परत डिनरमध्ये काय बनवू तोच विचार करत होती. तर घरी थोडी मेथीची भाजी आहे, तर आज बाजरी आणि मेथीची भाजी ॲड करून पराठे बनवणार आहे. तर आज डिनरमध्ये तेच बनवणार, कारण आता भाजी पोळी भात वगैरे मी बनवत नाही बसणार, कारण लेट जेवण झालं माझं पण मिस्टरांचं पण. तर संध्याकाळी आता काही जास्त कोणी जेवण नाही करेल, तेच मुलं वगैरे खातीलच, तर पराठे बनवते. तर आज बाजरी मेथीचे पराठे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. तर थोड्या वेळात मी आता बसते आरामात आणि मग बनवते, कारण हे ना झटपट बनवून जातं आणि हे गरम गरमच खायला छान वाटतं. तर आज याची रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. बाहेर अंधार झालेला आहे आणि खूप जास्त थंडी आहे बाहेर. आतमध्ये तेवढं काही जाणवत नाही, कारण खिडक्या वगैरे सर्व लावलेल्या असतात त्याच्यामुळे, पण बाहेर खूप जास्त थंडी आहे. तर डिनर बनवायच्या आधी मी सगळ्यांना विचारलं की जेवण कोणी करणार आहे की नाही. तर सगळ्यांनी हात वर केले की सगळेजण जेवणार आहे म्हणून. तर आता माझी थोडी प्लॅनिंग चेंज केली मी, कारण आधी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी पराठे बनवेल आणि जे झटपटवाले आहेत, तर आता थोडी प्लॅनिंग चेंज केली. इकडे बघ ना मशोना, प्लीज बघ ना ग, थोडं माझ्याकडे बघ ना मशोने, थोडंसं बघ, थोडंसंच बघ. हे किती छान आहे ग ही बेबी, डान्स करते मशोना, करून दाखव. पिकू, ए पिकू, हाय हाय करून दे. हाय. आणि आता झोपायचं नाही, थोडा वेळ TV बघ, नाहीतर खेळ. तर फ्रेंड्स, मी मेथी आणि बाजरीपासूनच बनवत आहे, पण चपाती बनवणार आहे आणि सोबतच चटणी पण बनवणार आहे, झटपट बनणारी. तर आधी छान मेथी धुवून घेतलेली आणि एकदम बारीक बारीक कट करून घेत आहे. इथे एका गंजामध्ये पाणी घेतलेलं, तर 2 ग्लास पाणी घेत आहे, कारण सगळेजण आता जेवण करायसाठी तयार आहे म्हटल्यावरती मग आता थोडं जास्तच बनवत आहे. तर पाण्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं, हलकं पाणी गरम होऊ द्यायचं, त्यानंतर मीठ टाकलं, अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे, अर्धा चम्मच काळे तीळ, तुमच्याकडे काळे तीळ नसेल तर सफेद पण टाकू शकता. त्याच्यानंतर अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकलेलं, अर्धा चम्मच रेड मिर्च पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली. आता हे पाणी गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेली मेथी टाकून द्यायची. आणि इथे आता मी बाजरीचं पीठ टाकत आहे. तर 2 ग्लास पाणी आपण घेतलेलं होतं, तर त्या हिशोबाने आपल्याला 2 ग्लास किंवा त्यापेक्षा थोडं जास्त बाजरीचं पीठ लागेल. आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं. अशातून आपण जेव्हा चपाती बनवतो ना बाजरीची, ती खूप जास्त सॉफ्ट बनते. जर तुम्ही थंड पाण्याने भिजवून जर चपाती बनवाल तर ती थोडी ना कडक कडक बनते. तर मी ना अशातनं बनवते, म्हणजे ही एकदम सॉफ्ट बनते आणि मुलं पण अशी चपातीनं खाऊन घेतात. तर आधी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी पराठे बनवेल, तर ते पराठे कसे एकदम झटपट बनणारेच होते, पण आता सगळेजण जेवण करत आहे म्हटल्यावरती मग मी थोडं विचार केला की पराठे न बनवता अशातनं चपाती बनवते आणि सोबत चटणी पण बनवून घेते. तर आता हे मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवत आहे. बेबी काय करत आहे तर तू झोपले का ग? ए पिलू, तुला म्हटलं ना मग नको झोपू, आता चल खेळ ना ग थोडा वेळ. ए पिला, इमो, मग आता झोपशील तर मग रात्री नाही झोपशील का ग? मिक्की पिते, मिक्की मिक्की. बेबीला झोप आली की ती कुठे पण झोपूनच जाते, तर आता तिला बेडरूममध्ये झोपवून देते. तर हे पीठ आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं होतं ना, तर गरम वाफेमुळे हे छान एकदम सॉफ्ट झालेलं आहे. सध्या कणिक ही थोडी गरमच आहे, थोडं हलकं थंड झालं की मी याला ना मळून घेईल. आता थंडीचे दिवस असल्यामुळे कसं ना भूक पण लागतेच, पण मला असं वाटलं शाळेत कधी कधी होते की माझे मिस्टर नाही जेवण करत,
तर मग मी कसं थोडं माझ्यापुरतं आणि ईशींपुरतंच बनवून घेते. पण मिस्टर जेवण करत आहे म्हटल्यावरती मग मी डिसाईड केलं की चटणी पण बनवून घेते सोबतच. तर आता हे छान कणिक मळून घ्यायचे. यामध्ये पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही. थोडं मी यावरती तूप टाकलेलं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा पण वापर करू शकता आणि एकदम अशी सॉफ्ट मळून घ्यायची. याच्यामुळे ना चपाती पण आपली मस्त सॉफ्ट बनते. थंडीच्या दिवसामध्ये ना बाजरी खायला पाहिजे. हे आपल्या शरीराला ना आतून गरम ठेवते. बाजरीचं आपण सेवन केलं तर भूक लागत नाही आणि त्यामुळे वजनसुद्धा आपलं वाढत नाही. तर कणिक छान सॉफ्ट मळून झालेली आहे. इथे गंजामध्ये मी पाणी घेतलं आणि इथे 4 काश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे. तर हे मिरचीनं आपण थोडं सॉफ्ट व्हायसाठी ठेवू. तर आता मी चपाती लाटून घेते आणि याच्यानं एकदम इझिली चपात्या बनतात. बाजरीची जर भाकर बनवली ना तर माझी मुलं खात नाही, तर म्हणून मग मी अशा प्रकारे चपाती बनवते. हे ना कळतच नाही मुलांना की हे बाजरीपासून बनवलेले आहे. एकदम सॉफ्ट बनते आणि खायला पण खूप छान वाटते. थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचं सेवन हे करायलाच पाहिजे, कारण बरेच लोकांना थंडीच्या दिवसामध्ये हातपाय दुखणं, जॉईंट पेनचे प्रॉब्लेम असते. पण जर तुम्ही बाजरीचं सेवन केलं ना तर हे सगळं दुखणं कमी होऊन जातं. जर तुमच्याच्याने भाकर खाऊन होत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे चपाती पण बनवू शकता. हे एकदम सॉफ्ट बनते फ्रेंड्स आणि खायला खरंच खूप छान वाटते. एकदा तुम्ही अशा प्रकारे बनवून बघाल. तर आता मी चपाती बनवलेली आहे आणि दोन्ही साईडनी छान तूप लावून पकवून घेणार आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर अशा वेळेससुद्धा तुम्ही अशा प्रकारे चपाती बनवू शकता. जर तुम्हाला मेथी टाकायची नसेल तर याच पिठामध्ये तुम्ही वेगवेगळे व्हेजिटेबल ॲड करू शकता. जसं गाजर झालं किंवा गोबी वगैरे एकदम बारीक कट करून टाकून अशा प्रकारे तुम्ही चपाती बनवू शकता आणि एकदम सॉफ्ट बनते. तर आता चपात्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. त्याच तव्यावरती मी लसूण ठेवलेलं आणि वरून थोडं ऑइल टाकलेलं आहे. आता हे आपण छान ना हलकं भाजून घ्यायचं. अर्धा चम्मच इथे जिरं टाकलेलं आहे. सोबतच हे पण भाजून घेऊया आपण. थंडीच्या दिवसामध्ये कसं ना भूक जास्त लागत असते आणि आपण जास्त जेवण केलं तर वजन पण वाढायची भीती असते. जर तुम्ही बाजरीचं सेवन केलं ना तर तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचं वजन पण नियंत्रणात राहील. तर आता ही जी मिरची आहे एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं लसूण आणि जिरे पण छान भाजल्या गेलेले आहे. तर ते पण मी यामध्ये टाकलेलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये मी मिरची सॉफ्ट करायसाठी ठेवली होती तेच पाणी मी इथे थोडंसं टाकून हे वाटून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मी टाकत आहे मीठ. तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि निंबूचा रस. याच्यामुळे आपली चटणी अजून जास्त टेस्टी बनेल. बघायला तुम्हाला असं वाटत असेल इतकी लाल लाल चटणी झाली तर ही खायला खूप जास्त तिखट वाटेल. तर असं नाही आहे फ्रेंड्स. ही आपण काश्मीरी मिरचीपासून बनवलेली आहे तर ही बिलकुल तिखट नाही आहे. छोटे मुलंसुद्धा ही चटणी खाऊ शकतील. ही बिलकुल तिखट नाही आहे. फक्त दिसायसाठी ही लाल दिसत आहे पण खायला ही बिलकुल तिखट नाही आहे. तर आपलं डिनर रेडी झालेलं आहे. मस्त अशी चटणी आणि गरम गरम चपाती जी की बाजरीपासून बनवलेली आहे. आणि हे बघा इतकी सॉफ्ट झालेली आहे की खूपच जास्त. आपण जेव्हा गरम पाण्यामध्ये पीठ टाकून मळतो ना तर ती चपाती एकदम सॉफ्ट बनते. हे जर तुम्ही बाजरीचं पीठ थोडं थंड पाण्याने जर मळलं ना तर बनणारी चपाती ही थोडी हार्ड बनते. पण अशा प्रकारे तुम्ही एकदा बनवून बघाल खूपच छान वाटेल तुम्हाला ही चपाती. आणि चटणीसुद्धा खूप छान झालेली आहे. सोबतच मस्त कांदा खायचा आणि खायचं मज्जा येते अशातनं खायला. किंवा मग अशा प्रकारे चपातीला वरून मस्त चटणी लावून खायची आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. याचा रोल करून जर मुलांना पण दिलं तरी मुलं आवडीने खातील. पण चटणी बनवताना काश्मीरी मिरचीचाच वापर करायचा फ्रेंड्स. जर तुम्ही कुठली लाल मिरचीचा वापर कराल तर चटणी ही खूप जास्त तिखट बनू शकते. पण काश्मीरी मिरचीपासून बनवलेली चटणी ही बिलकुलच तिखट नाही आहे. तर अशा प्रकारे रोल बनवून पण तुम्ही खाऊ शकता. खूप छान वाटते. तर आता आमचा डिनरचा टाईम झालेला आहे आणि सगळेजण वाट बघत होते. मला तर असं वाटलं की आज कोणी जेवण नाही करतील कारण लेट जेवण झालं होतं. पण कसं ना आता थंडीच्या दिवसामध्ये भूक जास्तच लागते. किती लेटही जरी जेवलं तरी संध्याकाळी भूक लागतेच. तर त्याच्यामुळे मग सगळेजण तयारच होते जेवण करायसाठी. आणि पिल्लू नाही आहे पण बघा ती एका कोपऱ्यात जाऊन बसलेली आहे. तिचं म्हणणं आहे की मला आता बाहेर फिरायसाठी घेऊन जा आणि बाहेर खूप जास्त थंडी आहे. तर चटणी आणि चपाती जी की आपण मस्त मेथीपासून बनवलेली आहे खूप छान झालेली आहे. तर या फ्रेंड्स तुम्ही पण जेवायला.